नमस्कार. परत एकदा आपल्या सर्वांचं आपल्या स्टडी टिप्स चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहेत की आपल्यामध्ये जी असणारी भीती आहे ती कुठेतरी संपवली पाहिजे. आता एक मुद्दा लक्षात येतो तो असा की झालेल्या गोष्टी ह्या विसरणे आणि नवीन उचित ध्येयापर्यंत जाण्याचा मार्ग निश्चित करणे. जो भूतकाळ आहे, जो पाठीमागचा काळ आहे तो सोडून द्या. वर्तमानामध्ये तुमच्या हातात जो वेळ आहे तो लक्षात घ्या आणि त्या वेळानुसार भविष्यामध्ये तुम्हाला कुठल्या गोष्टी मिळवायच्या, कुठपर्यंत पोहोचायचं आहे आणि उचित ध्येय याच्यासाठी जो काही वेळ आहे तुमच्याकडं तुमच्या हातात असणार, ज्याला आपण म्हणतो की वर्तमानापासून भविष्यापर्यंत अतिशय व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्याचं प्लॅनिंग करू शकता. आणि मग तो वेळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. पाठीमागं असं झालं, लोक काय म्हणतील, नंतर काय होईल, या गोष्टी अतिशय गौण आहेत, कमी आहेत, त्याच्याकडे लक्ष नाही दिलं तरी चालतं. पण एक मुद्दा प्रकर्षाने इथं जाणवतो की तुम्ही आज इथंपासून ते येणाऱ्या भविष्याच्या एक उचित तुमचं एक वर्षाचं प्लॅनिंग असेल, 2 वर्षाचं असेल, 3 वर्षाचं असेल, 4 वर्षाचं असेल, 5 वर्षाचं असेल, पण त्यावेळी तुम्ही जे ध्येय ठरवलं आहे तिथपर्यंत तुम्हाला पोचता आलंच पाहिजे. आणि वेळोवेळी जसं सिंह जंगलाचा राजा असून सुद्धा त्याला त्याच्या मृत्यूची भीती असते, तो वेळोवेळी काय करतो, एक विशिष्ट अंतर गेल्यानंतर दोन्ही बाजूला पाहण्याचं काम करतो. त्या गोष्टीला आपण सिंहावलोकन म्हणतो. अगदी तशाच दृष्टिकोनातून एक विशिष्ट महिने असतील, काही एखादं वर्ष असेल, 2 वर्ष असतील, त्यावेळी आपण जिथपर्यंत पोचायचा प्रवास करतोय किंवा ज्या वाटेने आपण निघालेलो आहे त्या वाटेवरती आपण व्यवस्थित एक पाऊल करत पुढे जातोय की नाही याचं सुद्धा सिंहावलोकन आपल्याला करता आलंच पाहिजे. आणि मग सिंहावलोकन करत असताना त्याच्यामध्ये मी जातोय, चलतोय, मला जायचंय, उचित मी जे ठरवलेले ध्येय आहे माझं करिअरच्या दृष्टिकोनातून तिथपर्यंत मला पोहोचायचंय, त्या दृष्टिकोनातून मी हे करतोय का, माझा बेस व्यवस्थित मी करतोय का, या वयामध्ये या गोष्टी किंवा या दिवसामध्ये हे मला करणं अपेक्षित आहे, ते मी व्यवस्थित पद्धतीनं पार पाडतोय का, करतोय का, याचाही कुठेतरी विचार आपण करणं गरजेचं आहे. म्हणजेच जसं आपण म्हणतो की रिकामा वेळ हा अतिशय वाईट असतो. एम्प्टी माइंड इज डेव्हिल वर्कशॉप म्हटलं जातं. कारण माणसाची बुद्धिमत्ता आणि मनामध्ये येणारे अनेक विचार यानं गोंधळून न जातात. मग अशा विचारामध्ये विशेष करून पाठीमागचे भूतकाळातले विचार जास्त त्रास देतात, तर ते सोडून द्या आणि एकदम क्लिअर होऊन सुरुवात करा. यश तुमचं आहे. या दृष्टिकोनातून चांगले विचार चांगल्या विचाराकडे घेऊन जातात असं म्हणतो आपण. चांगलं प्लॅनिंग आयुष्यामध्ये चांगलं करिअर करता असं आपण म्हणतो. आणि मग त्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करणं अपेक्षित आहे. आज बसलो आपण, ठरवलं आणि सुरुवात केली. मात्र ठरवणं हे सोपं आहे, बसणं सोपं आहे, विचार करणं सोपं आहे, कृती मात्र अवघड आहे. त्यामुळं कृती करणं म्हणजे तुमची यशाकडं वाटचाल चालू आहे हे त्याचं उत्तर आहे, किंवा असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे प्लॅनिंग करून शांत बसणं बिलकुल नाही, तर तुम्हाला त्या यशाकडं जाण्यासाठी एक पाऊल तुम्हाला पुढं जाता आलं पाहिजे. आणि एक दिवस तुम्ही तुमच्या उचित ध्येयापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी या पायऱ्या आहेत, त्याचा आपण वेळोवेळी विचार करणारच आहे, त्याच्याविषयी बोलणारच आहेत. ठरवलं आणि चाललो अशातला भाग नाही, त्याच्यामधले अडथळे, त्याच्यामधल्या सगळ्या गोष्टी याच्याविषयी सुद्धा आपण भाष्य करणार आहेत. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना, या सगळ्या बाबी लक्षात घेत असताना निश्चित रूपानं आपल्या पायाला जे बळ मिळेल ते उचित ध्येयापर्यंत पोचण्याचं, ते ध्येय नेहमी जर लक्षात ठेवलं तर पायाला आपोआप बळ मिळत राहतं आणि आपण उचित ठिकाणी पोचल्याशिवाय राहत नाही. अशा दृष्टिकोनातून आपण सतत अविरत प्रयत्न करणं ही आज गरज आहे. कारण स्पर्धेच्या माध्यमातून जर विचार केला तर आपल्यासारखे अनेक आहेत, आपण त्याच्यामध्ये एक आहोत. त्यामुळे ही वाटचाल किंवा ही शर्यत किंवा हे ध्येय
आपण नेहमी अविरतपणानं चलत राहिलं पाहिजे. आजच्या निमित्तानं एवढाच भाग आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आणि थांबतो. धन्यवाद.